हे सगळं मनोवृत्तीला मूळ कारण देहबुद्धीच आहे, म्हणजे मनच. मी असे म्हटल्यावर या मिथ्या दिसणाऱ्या देहात्मबुद्धी असलेल्या मनाला नाश व्हायला मार्ग म्हणजे मन. म्हणजे मन म्हणजे काय हे समजून त्या मनाच्या आत म्हणजे तेच आत्म्याशी थोडंही विचलित न होता स्थिर राहणे, सर्वसंग परित्याग. आता एका दृष्टांतानं सांगायचं तर एका झाडाचं चित्र, त्या झाडाच्या शाखा, उपशाखा, फांद्या, पानांच्या आडशिवाचं चित्र काढतात. दिसायला ते एक सामान्य झाड दिसते, परंतु त्यात शिवाचं चित्र आहे असं कलाकार सांगतो. परंतु सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर पटकन शिवाचं चित्र दिसतं. आता झाड, फांद्या, पानं काहीच दिसत नाही. पण ते नाही का आहे. बाकीच्यांना ते झाड, पण सूक्ष्मदृष्टीला शिव. झाड आहे तसंच आहे, परंतु शिवस्वरूप. तसेच प्रपंच आहे तसाच राहतो, पण ज्ञान झाल्यानंतर सगळंच परशिव, परब्रह्म, लिंगमय. अज्ञानाने प्रपंच, मी तू, जन्म मरण, नदी ओढा, सुख दुःख, तर ज्ञानाने सर्व आत्मस्वरूप आणि लिंगस्वरूप. समजलं गुरुदेवा? छान समजलं, छान. हेच शास्त्र प्रकारे सांगतो, ऐक. हा प्रपंच प्रत्यक्ष इंद्रियव्याप्ती की वृत्तीव्याप्ती अथवा चैतन्यव्याप्ती? ऐक मल्लम्मा, निजगुणा, लक्ष देऊन ऐका हां. इंद्रियव्याप्ती म्हणजे जड असून जडभूताला व्याप्त करू शकत नाही, समजलं? अजून वृत्तीव्याप्ती म्हणजे ज्ञान होणं असंभव. जसं घटाच्या वरती झाकलेल्या वस्त्राला घटाचं ज्ञान होत नाही, तसंच घटाला व्याप्त घटवृत्तीला घटज्ञान होत नाही. चैतन्य व्याप्तीने भूतादी प्रत्यक्ष होतात. म्हणजे कसं गुरुदेवा? अल्लम्माने मध्येच प्रश्न विचारले. तेच सांगतो, ऐक. म्हणजे विषय आणि वृत्ती चैतन्य एक असल्यामुळे ऐक्यज्ञान संभव होते, असं व्हायला पाहिजे. परंतु असं होत नाही, चैतन्य व्याप्तीने संभवते. असं असून प्रपंच अध्यास सांगितला तर अध्यास म्हणणं हाच भ्रम. हा भ्रम मिथ्या असल्यामुळे प्रपंच सत्य कसा होणार? गुरुदेवा, व्याप्तीविना सामान्यत्वाने जगत प्रतीती होणे म्हणजे काय? सिद्धाच्या सूक्ष्म प्रश्नाने गुरुदेव आनंदले. गालातच हसत, सिद्धा ऐक. प्रत्यक्षांनी प्रत्यक्ष बाधित होतं. जसं बाल्य प्रत्यक्ष बाध होऊन यौवन प्रत्यक्ष येतं, तसंच उत्तर प्रत्यक्ष आलं की पूर्व प्रत्यक्ष बाध होतं. गुरुच्या उत्तराने सिद्धाच्या मनाचा संशय नाहीसा झाला. तो काही वेळ डोळे बंद करून बसला, अंतर्मुख झाला. अविद्येची गाठ सुटली, चितजड ग्रंथी तुटली, आवरण दोष पूर्ण नष्ट झाला. अविद्येची गाठ सुटली, चितजड ग्रंथी तुटली, आवरण दोष पूर्ण नष्ट झाला. नसलेलं दिसणारं पुन्हा दिसलं नाही, असलेलं दिसता आवरण निघून गेलं. स्पष्टपणे शाश्वत दिसलं. झाडांच्या फांद्या, पानं, संपूर्ण झाड, ब्रह्मांड, पिंडांड, सर्व परशिव, परब्रह्म. आता तो लिंग प्राणी, हिरवा, निळा, लाल, नारंगी, राखडी, सप्तवर्णाचा प्रकाश सर्वत्र एकत्र झाल्यासारखं ते सर्व शुभ्र होऊन प्रकाश झाला. शेवटी प्रज्वलित होऊन प्रकाश झाला. नेत्रात शिवलिंग, श्रोत्रात प्रसादलिंग, घ्राणात आचारलिंग, रसनेत गुरुलिंग, त्वकमध्ये जंगमलिंग, मनात महालिंग, सगळीकडे लिंगमुख. प्रकाशाची ज्योत, स्वयं ज्योतीचा महाप्रकाश. अंतर्मुख होऊन हृदयगृहेत जाऊन थांबून पाहिलं.
अन्नमय शरीर दिसलं नाही, लिंगमय झालं होतं. प्राणमय शरीर दिसलं नाही, लिंगमय झालं होतं. मनोमय शरीर दिसलं नाही, लिंगमय झालं होतं. विज्ञानमय शरीर दिसलं नाही, लिंगमय झालं होतं. आनंदमय शरीर दिसलं नाही, तेही लिंगमय झालं होतं. सगळीकडे नुसता प्रकाश. कारण शरीर भावलिंग, सूक्ष्म शरीराचं प्राणलिंग, स्थूल शरीराचं इष्टलिंग, सर्व केवळ लिंग, फक्त प्रकाश. त्या अखंड शांत प्रकाशात इष्ट, प्राण, स्थूल, सूक्ष्माच्या रेषांची गणतीच नाही. निखाऱ्यात झाकलेल्या लाकडातील अग्नीसारखा अभेद. सिद्धाच्या योगशक्तीने सहकार केला. अंतरंगाच्या आत आत जाऊन पाहिलं. कोठेच अंधार दिसत नव्हता. अहंकाराला लपवून ठेवलं नाही. अज्ञान राहिलं नाही. सगळीकडे प्रकाश. सर्व लिंग, सर्व परब्रह्म. दुसऱ्या वस्तूला तिथे जागाच नाही. दाखविणारी चितशक्ती, राजयोग, स्वतःलाच विसरून लय होऊन त्या महाप्रकाशात शिवात एक होणे, हाच शिवयोग. सिद्धाने डोळे उघडले. बाहेर ब्रह्मांडात गुरुदेव लिंग स्वरूप, अल्लम्मा, निजगुण सगळे लिंग स्वरूप. दिसणाऱ्या चराचर वस्तू सगळ्या लिंग स्वरूप. प्रकाश, फक्त प्रकाश, महाप्रकाश. जिथे जिथे मन जाते तिथे तिथे सर्वत्र शिवच. स्पर्श केला ते सर्व सोनं झाल्यासारखं, चित्रात दिसणाऱ्या झाडासारखं आहे. परंतु शिव पाहिल्यावरही झाड आहे. पण झाड असूनही दिसलं नाही. फक्त शिवच दिसत होता. ज्ञान झाल्यानंतर जगत आहे तसंच आहे, परंतु लिंगमय, ब्रह्ममय. ओ, किती दिव्य अनुभव हा. आत बाहेर सर्व चिन्मय. आत बाहेर एक झालेला महाप्रकाश, महानंद सागर. सिद्धा समजलं. डोळे उघडलेलेच होते. गुरूंनी सिद्धाला विचारलं, समजलं गुरुदेवा? छान समजलं. समजून आत राहिलं. कर्मकांडांनी इष्टलिंग ग्रहण झालं. आता ज्ञानकांडांनी ज्ञान झाल्यानंतर लिंग ग्रहण व्यर्थ झालं. हेच इष्टलिंग. सिद्धाने पाहताच गळ्यातील इष्टलिंग काढून गुरूंच्या चरणाजवळ ठेवलं. गजदंड शिवयोगी एक क्षण आश्चर्यचकित होऊन पुन्हा स्वतःला सावरून, सिद्धा, हे शास्त्रविरुद्ध आहे, समजलं? असं म्हणाले. समजलं स्वामी, परंतु त्याच शास्त्रात चिन्मय दीक्षा मिळाल्यावर शरीर चैतन्यरूप झालं. लिंगामध्ये जगत सर्व लिंगमयं जगत, लिंगबाह्यात परम नास्ति, तस्मात् लिंगमहं सदा. लिंगात सर्व जगत राहतं. सर्व जगत लिंगमय. लिंग सोडून दुसरं काही नाही. मी सदा लिंगच. अंग सर्व लिंग झाल्यावर मग दुसरं लिंग कुठे? केव्हाही, म्हणजे झोप गेल्यावर, जाग असताना, चालताना, बोलताना, कपडे घालताना शिवाचं अनुसंधानच राहतं. सदा काल पूजेत मग्न होतो. जी वस्तू पाहतो तिथेच शिवदर्शनाचं सौभाग्यच मिळते. जे काही चिंतन करतो ते शिवध्यान, बोललेलं शिवस्तोत्र, पाहिलेलं शिवस्वरूप, केलेली शिवपूजा. ऐतरेय श्रुतीच्या प्रथम कांडात असं सांगितलं, यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्या क्षणी त्याच्या कर्माची समाप्ती होते. जो आत्मज्ञानी आहे तो अनाश्रमी, अगोत्र, अनावरण, अकर्मरूप, देहाभिमान, कर्मफळालाच अनुसंधान, कर्मत्यागाची भीती, हे तिन्ही ज्ञानींमध्ये नसते. म्हणून ज्ञानाकडून कर्म होत नाही. भाजलेलं बीज फळ देत नाही. सिद्धाचा अनुभव, विद्वत्तपूर्ण ओघवती वाणी ऐकलेल्या शिवयोगीला संत
मन मोकळं करून बोलले तर लिंगच दिसते.